नमो बुद्धाय. मी गार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वंदना व त्याचा अर्थ पाहणार आहोत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स हे 3 वेळा म्हणावे. त्याचा अर्थ, त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो, जो अरहंत जीवनमुक्त सम्यक संबुद्ध आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मी बुद्धाला अनुसरतो, मी त्याच्या धम्माला अनुसरतो, मी त्याच्या संघाला अनुसरतो. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. मी दुसऱ्यांदा बुद्धाला, धम्माला, संघाला अनुसरतो. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. मी तिसऱ्यांदा बुद्धाला, धम्माला, संघाला अनुसरतो. आता पाहूया पंचशील. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामि. याचा अर्थ, मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. आदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समाधियामि. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियामि. मी कामवासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधियामि. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामि. मी मद्य तसेच मोहात पाडणाऱ्या इतर सर्व मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. यानंतर आहे बुद्धवंदना, धम्मवंदना व संघवंदना, जी आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवर पाहिली आहे. आता पाहूया पूजा. वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामि मुनींदस्स श्रीपाद सरोरुहे. पूजेमि बुद्ध कुसुमेन नेन पुयेन मेतेन लभामि मोक्षं. पूफमिलायति यथा इंधमे कायो तथा याति विनाशभावं. घनसारपदितेन दीपेन तमधनसिना तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगंधिकाय वदनं अनंतगुणगंधिना सुगंधिनाह गंधेन पूजयामि तथागतं. बुद्ध धम्मच संघ सुगत तनुभवा धातु व धातु गब्बे लंकाये जंबुदीपे तिसदपूर्वरे नागलोके चथुप्पे. सबे बुद्धस्स बिंबे सकल दस दिसे केसलोमादि धातु. वंदे सब्बेपि बुद्धं दसबलतनुजं बोधिचैत्यं नमामि. वंदामि चैत्यं सब्बं सब्बठाने सुपतिठितं साररिक धातु महाबोधी बुद्धरूपं सकलं सदा. याचा अर्थ, मुनींद्रांच्या श्रीपाद कमलांची पूजा मी ह्या सुंदर सुगंधी दोरा घातलेल्या फुलांच्या हाराने करते. ह्या कुसुमाने मी बुद्धाला पूजिते. ह्या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होईल. हे फूल जसे कोमसते तसे माझे शरीर विनाशाकडे जाईल. अंधाराचा नाश करणाऱ्या, दाट आणि चक्क प्रकाश देणाऱ्या ह्या दिव्याने अज्ञान अंधकाराचा नाश करणाऱ्या त्रिलोक दीप बुद्धाची मी पूजा करते. अनेक प्रकारची सुगंधी द्रव्ये मिसळलेल्या ह्या गंधाने मी ज्याचे शरीर व मुख सुगंधी आहेत अशा तथागतांची पूजा करते. बुद्ध, धम्म व संघ यांना आणि लंका, जम्बूद्वीप, स्वर्गलोक, नागलोक यामधील स्तूपांमध्ये बुद्धाच्या शरीरातील जितके अवशेष स्थापित आहेत त्या सर्वांना मी प्रणाम करते. सगळ्या 10 दिशांमधून जितकी बुद्धाची रूपे आहेत तसेच बुद्धाच्या शरीराचे केश वगैरे अवशेष स्थापिलेले आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करते. सर्व ठिकाणी बसविलेल्या चैत्यांना, बुद्ध शरीराच्या अवशेषांना, बोधिवृक्षाला मी वंदन करते. ही सदैव बुद्धाचीच रूपे आहेत. आता पाहूया धम्म पालनगाथा.
सब्ब पाप स करणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपणं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परमीच नतावता धम्मधरो यावता बहु भासती योच अपंपी सुतवान धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होती यो धम्मं नप्पमज्जती. याचा अर्थ कोणतेही पाप न करणे, पुण्य संपादन करणे, स्वचित्ताची शुद्धी करणे हेच बुद्धाचे सांगणे आहे. चांगल्या प्रकारे धम्म आचरावा, वाईट प्रकारे नाही. या लोकी आणि परलोकी धम्मचारी सुखाने झोप घेतो. पुष्कळ बोलण्याने धम्मधर होत नसतो. जो थोडके शिकून धम्माचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि धम्माची हेळसांड करीत नाही, तोच धम्मधर होतो. धन्यवाद.